वसुंधरा न्यूज, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। इचलकरंजीत मोबाईलच्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, आरोपीला पोलिसांनी घटनास्थळी फिरवले। शहरातील जवाहरनगर परिसरात मोबाईल मागितल्याच्या कारणावरून तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती। या प्रकरणात अयूब नायकवडे यांच्यावर आसिफ मुजावर याने चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले होते। पोलिसांनी आरोपी आसिफ मुजावर याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपी आसिफ मुजावर याला जवाहरनगर मधील जिजामाता क्रीडांगण परिसरात, जिथे हल्ला झाला होता, तिथे तपासासाठी फिरवले। सदर घटना अशी घडली की अयूब नायकवडे आपल्या दुचाकीवरून जिजामाता क्रीडांगणाजवळ थांबले होते। त्यावेळी आसिफ मुजावर तेथे आला आणि त्याने अयूबकडे मोबाईल व गाडी मागितली। मोबाईल दे नाहीतर सगळे विकून टाकेन अशी धमकीही दिली। अयूब यांनी विरोध दर्शविल्याने आसिफने गाडीच्या डिकीतून चाकू काढून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला। यामध्ये अयूब गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। हल्ल्यानंतर आसिफ मुजावर हा घटनास्थळावरून फरार झाला होता। पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम राबवून त्याला ताब्यात घेतले आणि न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली। दरम्यान जवाहरनगर परिसरात खून, मारामारी अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे। पोलिसांकडून या गुन्हेगारांना घटनास्थळी घेऊन जाऊन तपास केला जात आहे। यावेळी पोलीस निरीक्षक सचिन पाटील, पोलीस उपनिरीक्षक सतीश कुंभार, गजानन बरगाले यांच्यासह इतर पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते। चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।